ससुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आपण पहिला अधिकार समाप्त केलेला आहे आणि दुसऱ्या अधिकाराला आपण सुरुवात केलेली आहे. पहिली गाथा आपण थोडी पाहिलेली आहे, परंतु आज पहिल्यांदा आपण त्या दिवशी राहिलेला प्रश्न घेऊन घेऊ आणि 92 गाथांची जी समरी आहे की थोडक्यात आपल्याला या 92 गाथा जर समजायच्या असेल तर त्या कशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकू या दृष्टीने याचं सारांश रूपाने आपण कथन आज बघणार आहोत आणि नंतर परत आपल्या ज्ञेय अधिकाराची 93वी गाथा आपण घेऊ. सुरुवातीला प्रश्न त्या दिवशीचा जर प्रणती असेल तर प्रश्न विचारू शकते. हॅलो. हॅलो हॅलो ताई. प्रश्न हो. हा, गाथा नंबर 80 ते 90 पर्यंत रागद्वेष मोहाचा क्षय करायच्या गाथा सांगितलेल्या आहे. पण गाथा 91 मध्ये उपसंहाराच्या गाथेमध्ये की जे मुनी निश्चयाने मुनीपणामध्ये श्रद्धा ठेवत नाही तिथे धर्म असत नाही असं सांगितलंय. तर मला असं म्हणजे माझा प्रश्न असा आहे की या 80, 90 आणि 91 या गाथा म्हणजे लिंक कशी लागेल त्याच्यासोबत याची. आता हे आपण आता पहिल्यांदा पाहू की पहा 80 पासून आपल्याला 90 गाथांपर्यंत आचार्यांनी मोहक्षय कसा करायचा याचा उपाय सांगितला आणि मोहाचे 3 प्रकारची रूप पण आपल्या समोर प्रस्तुत केली आणि त्यांच्या परिचयाचं चिन्ह पण सांगितलं. हे सगळं सांगितल्यानंतर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ जसा पहिल्यांदा आचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की मी तुम्हाला साम्य दाखवेल, धर्म दाखवेल आणि इथपर्यंत येऊन पोचले आचार्य की या रीतीने मोहाचा नाश करायचा. परंतु एखाद्याचा द्रव्यलिंगी मुनी आहे आणि या मुनींना जर या धर्मावरच विश्वास नाही किंवा आचार्य प्रणीत देव शास्त्र गुरुचं खरं स्वरूपच ज्यांना अवगत झालेलं नाही किंवा शास्त्राभ्यासाचा कथनाच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःचा आत्मा बघितला नाही, शास्त्राध्ययन तर केलं पण शास्त्राध्ययनामध्ये केवळ शब्दांचं वहन केलं, शब्दांचा भार व्हायला, पण त्या शब्दांच्या माध्यमातून जो वाच्य आहे, जो आत्मा आहे हा जर त्यांना उपलब्ध झाला नाही किंवा स्वपरभेद विज्ञानाची जर त्यांना जीवनात प्राप्ती झाली नसेल तर मुनिव्रत तर त्यांच्या जीवनात आहे, बाह्यतः तर ते काटेकोर पालन करत आहे, पण त्याच्यावर अजूनही अंतरंगामध्ये कुठेतरी मिथ्यात्वाची निर्गाठ आहे आणि म्हणून धर्म त्यांच्या जीवनात अवतरित झाला नाही. जिनेंद्र भगवंतांवर जे श्रद्धा करत नाही ते श्रमण असून सुद्धा श्रमण नाही हे या गाथेमध्ये दाखवायचंय आणि त्यांच्या जीवनात धर्म नाही, ते अजून मिथ्यात्वामध्ये झुलत आहे किंवा कदाचित 4थ्या 5व्या गुणस्थानात आहे. खरं श्रमणत्व, खरा जो धर्म आहे साम्य रूपाचा हा त्यांच्या जीवनात आलेला नाही.
हे त्या ठिकाणी लिंक लावायची की जिनेंद्र भगवंतांची ज्यांच्यावर श्रद्धा नाही असे मुनी का असेना, श्रावकांची तर गोष्टच नाही, पण मुनी जरी असेल तरी ते खऱ्या अर्थाने धर्म धारण करत नाही, हे त्या ठिकाणी लिंक लावायची ही. आणि म्हणून 91 गाथापर्यंत जो काही सगळा मार्ग सांगितलेला आहे याची अतोनात अकाट्य श्रद्धा हेच पहिल्यांदा कार्य आहे. ठीक आहे. हो हो हा हा. आणि आज आपण आता ह्या 92 गाथांची पूर्ण एका दिवसात किंवा उद्याच्या याच्यामध्ये आपण पूर्ण जसं झालं तसं आपण याचं समारोप पाहूया. पहिल्यांदा तर प्रवचन सार हा एक कालजयी अशी अमर कृती आहे. ज्ञान तत्व आणि ज्ञेय तत्व यांचं पृथक्करण करून करणारी ही एक अद्भुत अशी ग्रंथरचना आहे. प्रमाण, प्रमेय आणि प्रमाता यात विभागणी करून वस्तू व्यवस्था कशी आहे हे प्रतिपादन करणारा हा एक महान ग्रंथराज आहे. आध्यात्मिक आणि दार्शनिक सत्य उजागर करणारी ही एक सर्वोत्कृष्ट रचना आहे. प्रवचन सार प्रणेता आचार्य कुंदकुंद भगवान हे निकट भव्य, परम विवेकी, अनेकांतवादी, अपरिग्रही आणि अनाग्रही आहेत. त्यांनी ही ग्रंथरचना जी केली ही भव्य जीवांच्या हितासाठी केलेली आहे. या ग्रंथावर आचार्य अमृतचंद्रांची तत्वप्रदीपिका आणि जयसेन आचार्यांची तात्पर्य वृत्ती नावाची 2 टीका आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा प्रवचन या शब्दाचा अर्थ बघा. प्रवचन याचा अर्थ आप्त आहे, आगम आहे आणि पदार्थ आहे. 3 तऱ्हेचा अर्थ प्रवचन या शब्दाचा आपल्याला लावता येतो. पहिल्यांदा प्रवचन म्हणजे ज्यांचं वचन प्रकृष्ट आहे, प्रकृष्ट म्हणजे उत्कृष्टापेक्षाही जे श्रेष्ठ, परम उत्कृष्ट जे आहे, म्हणून ज्यांचं वचन प्रकृष्ट आहे ते प्रवचन. असं कुणाचं वचन प्रकृष्ट असणार आहे? तर आप्तांचं. आप्त म्हणजे अरिहंतांचं. म्हणून पहिला अर्थ प्रवचन सारचा अरिहंत भगवान. दुसरा, उत्कृष्टांचे जे वचन ते प्रवचन म्हणजे उत्कृष्टांनी जे सांगितलं, म्हणजे आप्तांनी जे कथन केलं ते जे त्यांचं वचन आहे त्याला प्रवचन म्हटलं. आप्तांनी काय सांगितलं तर अर्थश्रुताची त्यांनी रचना केली आणि द्रव्यश्रुत गणधरांनी ग्रथित केलं आणि म्हणून याचा अर्थ, दुसरा अर्थ आगम असा होतो. आणि तिसरा अर्थ जे उत्कृष्टपणे सांगितल्या जाते ते प्रवचन. या ग्रंथामध्ये काय उत्कृष्टपणे सांगितलेले आहे तर ज्ञान तत्व आणि ज्ञेय तत्व म्हणजे साही द्रव्य म्हणजे पदार्थ याच्यामध्ये सांगितलेले आहे. म्हणून प्रवचन याचा अर्थ पदार्थ असा तिसऱ्या तऱ्हेचा या ठिकाणी अभिप्रेत आहे. ज्यांच्या आश्रयाने कार्य परमात्मा प्रगट होतो. लक्षात घ्या शब्द की ज्यांच्या आश्रयाने कार्य परमात्मा प्रगट होतो त्या कारण परमात्म्याला अमृतचंद्र आचार्यांनी स्वतःच्या मंगलाचरणात नमस्कार केलेला आहे. कुंदकुंद भगवंतांनी मंगलाचरणामध्ये पंचपरमेष्ठीचं स्मरण करून साम्य भावाला प्राप्त करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. भूमिका आहे शुभोपयोगाची आणि ध्यास आहे शुद्धोपयोगाचा. साधक दशा ही आंशिक वितरागता आणि आंशिक राग सहित आहे. त्यामुळे वितरागता हा स्वभाव आहे, हा मोक्षाचं साक्षात कारण आहे आणि राग हे बंधाचंच कारण आहे. नंतरच्या 7व्या गाथेमध्ये चारित्रम खलु धम्मो ही गाथा आचार्यांनी ठेवली आणि चारित्राचे 4 बिंदू आम्हाला सांगितले. पहिला म्हणजे चारित्र, दुसरा त्यालाच धर्म, तिसरं साम्य आणि चौथा मोह क्षोभरहित परिणाम म्हणजे आत्म्याचा निर्विकारी परिणाम. असे हे 4 बिंदू आम्हाला 7व्या गाथेमध्ये आचार्यांनी प्राप्त करून दिले.
या चारित्र परिणत आत्मा चारित्र आहे किंवा धर्म आहे हे सांगितलं. म्हणजे जो ज्या समयात ज्या पर्याय रूपाने परिणमतो तो त्याच्याशी तन्मय असतो आणि तोच तो त्या ठिकाणी आहे, ही अभेद विवक्षा या ठिकाणी सांगितली. आणि चारित्र परिणत आत्मा चारित्र आहे किंवा धर्म आहे हे सांगितलं. आणि नंतर 92 गाथेच्या पूर्वी उत्थानिकेमध्ये शेवटच्या गाथेच्या आधी की मी हा स्वयं साक्षात धर्म आहे हे सिद्ध केलं. म्हणजे 7व्या गाथेमध्ये जी चारित्राला धर्म त्यांनी संबोधलं होतं ते त्यांनी 92व्या गाथेमध्ये सांगितलं की मी आता त्याला प्राप्त झालेलो आहे. त्यानंतर शुद्धोपयोग रूप निश्चय धर्माचं परिणत आत्मा हाच धर्म आहे हे म्हटलं. या धर्म आणि धर्मी यात अभिन्न मानून कथन केल्या गेलेले आहे. आत्मा आपल्या त्रिकाली स्वभावाचं अवलंबन घेऊन जेव्हा न्याय कृपाने परिणमतो तेव्हा शुद्ध रूप आहे. अशुद्धता पर्यायीमध्ये विद्यमान आहे. शुभाशुभ भावांची उपेक्षा करून शुद्धात्मा बघण्याची प्रेरणा आचार्यांनी आम्हाला सर्वत्र दिलेली आहे. नंतर 10 नंबरच्या गाथेमध्ये 4 सुखाच्या मास्टर की आमच्या हवाली केलेले आहे. पहिलं सांगितलं की पदार्थाशिवाय परिणाम नाही. दुसरी गोष्ट सांगितली परिणामाशिवाय पदार्थ नाही. तिसरी गोष्ट सांगितली की प्रत्येक पदार्थ आपल्या द्रव्य गुण पर्यायास स्थित आहे. आणि चौथी गोष्ट सांगितली की प्रत्येक पदार्थ आपल्या अस्तित्वाने रचित आहे. कुंद कुंद स्वामी के वचन वृंद इंदु से है, धराउर वृंद तो न परो भवकूप में. जर जे हे हृदयात धरले तर आम्ही भवकूपामध्ये कधीही पडणार नाही. नंतरच्या गाथेमध्ये शुद्ध संप्रयोग हा वैशिष्ट्यपूर्ण शब्द दिला. याचा अर्थ वितराग चारित्र हा आहे. जेव्हा हा शुद्धोपयोगी आहे तेव्हा त्याची शक्ती निष्प्रत्यनीक आहे. म्हणजे कुणाकडूनही रोखल्या जात नाही अशा प्रकारची शक्ती आणि ते स्वकार्य करण्यास समर्थ आहे. मात्र हा जीव शुभोपयोगाने प्रवृत्त असेल तर तो स्वर्ग सुख प्राप्त करतो. म्हणून शुद्धोपयोग उपादेय आणि शुभोपयोग हे आहे हे आचार्य आम्हाला दर्शवितात. पण यातील धोकाही आचार्यांना लगेच जाणवला. हे ऐकून एखादा जीव जर स्वच्छंदी बनला, अशुभोपयोगात अडकला तर म्हणून लगेच आचार्यांनी धोक्याची घंटा पण वाजविलेली आहे. ते सांगतात की अशुभोपयोग तर महान दुःखाचं कारण आहे. आणि इथे 5 इंद्रियांच्या इच्छे सहित तीव्र संक्लेश परिणाम आहे. म्हणून अशुभोपयोगाला त्यांनी कुठेही थारा दिला नाही. शुभोपयोग हे आहे म्हणत असताना देखील वरच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून त्याला हेय मांडलेला आहे. पण तो कथनचित ज्या भूमिकेत तो आहे त्या दृष्टीत तो कथनचित उपादेय देखील आहे. हाही भाव या गाथेच्या अनुषंगाने सांगायचा आहे. इथे प्रवचन सार ग्रंथ वास्तविकतः 12 गाथांमध्ये संपलेला आहे. संक्षेप वृत्ती शिष्यांसाठी यावरून पूर्ण 275 गाथांचं आकलन होऊ शकतं. पुढे मात्र विस्तार रुची शिष्यांसाठी एवढ्या गाथा आचार्यांना सांगाव्या लागल्या. ज्ञानतत्व प्रज्ञापन अधिकाराचे ज्याला जयसेन आचार्यांनी देवाधिकार असंही म्हटलेलं आहे. आणि यामध्ये 4 उपविभाग केले. पहिला केला शुद्धोपयोग अधिकार, दुसरा ज्ञानाधिकार, तिसरा सुखाधिकार आणि चौथा शुभोपयोग अधिकार. शुद्धोपयोगाचं फल अरिहंत सिद्ध अवस्था आणि हेच खरं सुख आहे. हे सुख अतिशय युक्त, आत्मजन्य, अतींद्रिय, अनुपम, अनंत आणि अव्याबाद रूपाचं आहे. 6 लक्षात ठेवायचे या गाथेच्या अनुषंगाने
13 नंबरची गाथा आहे. ते गाथेमध्ये थोडे शब्द अ वरून सुरू आले नाहीत. पण या ठिकाणी अ वरून साही शब्द आपण लक्षात घ्यायचे आहे, की हे सुख सिद्धांचं सुख कसं आहे? तर अतिशयोक्त, आत्मजन्य, अतींद्रिय, अनुपम, अनंत आणि अव्याबाद. शुद्धोपयोग सहित आत्मा हा सूत्र आणि पदार्थाचा ज्ञाता आहे. संयम तपाने युक्त असतो, वितरागी असतो आणि समता भाव सहित असा श्रमण हाच मुनी आहे. म्हणून आता जी 91व्या गाथेमध्ये श्रमणत्व त्याचं नाकारलं, याचं कारण असं की तो अशा या चौकटीत बसत नाही. तो सूत्र पदार्थाचा शाब्दिक ज्ञाता आहे, पण प्रतितीयुक्त ज्ञाता नाही. संयम त्याच्या जीवनात त्याला भार वाटतो. त्याच्या जीवनात संयम कृत्रिम रीतीने दिसतो, अकृत्रिमपणा नाही. किंवा वितराग भाव त्याच्या जीवनात संभवनीयच नाही. कारण मिथ्यात्व जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वितराग भाव जीवनात येत नाही. आणि ज्याच्या जीवनात वितरागता नाही तो खऱ्या अर्थाने साम्य देखील प्राप्त करू शकत नाही. म्हणून अशा या 4 वैशिष्ट्यांनी युक्त असणारा जीव हा श्रमण आहे. म्हणजे तो सूत्र पदार्थाचा ज्ञाता पाहिजे. नंतर तपसंयमाने युक्त पाहिजे, वितरागी पाहिजे आणि समता भाव परिणाम असणारा हवा. आणि त्यांनाच निश्चय रत्नत्रयाचा प्रसाद म्हणून 4 घातीय कर्मांचा नाश करून असा जीव अनंत ज्ञान स्वभावी बनतो. या ठिकाणी अनंत ज्ञान स्वभावी का म्हटलं? कारण हा ज्ञानाधिकार आहे आणि म्हणून केवल ज्ञानाला मुख्यता देऊन या ठिकाणी हे कथन केल्या गेलं. नंतर अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट सांगितली की आत्मा स्वभावाला प्राप्त करण्यास कुठल्याही अन्य कारकांची गरज नाही. षटकारकांची वस्तुस्थिती प्रतिपादन केली. आणि आत्माच करता, आत्माच कर्म, आत्माच करण, संप्रदान, अपादान, अधिकरण सर्व आत्माच आहे. असा हा आत्मा स्वयंभू आहे. म्हणून स्वभाव प्राप्तीसाठी बाहेर सामग्री शोधण्याची आकुलता नको, ही गोष्ट आचार्यांनी स्पष्ट केली. आणि परत पुढे विरोधाभासाच्या अलंकाराच्या माध्यमातून उत्पादाशिवाय व्यय आणि व्ययाशिवाय उत्पाद आणि वस्तूमधील उत्पाद व्यय द्रव्यता ह्या देखील गोष्टी समजून सांगितल्या आहे 16-17 नंबरच्या गाथेमध्ये. प्रत्येक द्रव्यात गुण पर्याय या 2 शक्ती असतात आणि करोडो उपाय केले तरी याशिवाय द्रव्याची सिद्धी होत नाही. सर्वज्ञ भगवंतांना भावेंद्रिय नाही. अर्हंत अवस्था जर आपण बघितली तर त्यांना भावेंद्रिय नाही. कारण भावेंद्रिय लब्धी उपयोग भावेंद्रियम. त्या ठिकाणी लब्धी म्हणजे क्षयोक्षमजन्य ज्ञान पण नाही आणि उपयोग देखील आता एका अग्रावर केंद्रित होण्याची व्यग्रता नाही आणि म्हणून त्यांना भावेंद्रिय नाहीत. द्रव्येंद्रिय आहेत, परंतु द्रव्येंद्रियाचं कार्य काहीही शिल्लक नाही. शरीर आहे म्हणून द्रव्येंद्रिय, द्रव्य, मन सगळं आहे, पण त्याचं कार्य नाही. आणि तरीही ते परिपूर्ण आनंद इंद्रियाशिवाय देखील घेतात आणि ज्ञानही त्यांना अतींद्रिय असं आहे. आणि त्यांना आता देहजन्य सुखदुःख असत नाही. भूक तहान आदी बाधा देखील नाही. जरी वेदनीय कर्माचा उदय तिथे असला तरी देखील आणि वेदनीयाच्या उदयात 11 परिशह असतात असं तत्वार्थ सूत्रात सांगितलं तरी देखील त्यांना त्या ठिकाणी मोहनीयाच्या पाठबळाशिवाय वेदनीयही कार्य करू शकत नाही आणि म्हणून कुठल्याही प्रकारचे दोष 18 पैकी त्यांच्या जीवनात नसतात. यानंतर म्हणजे 21व्या गाथेपासून ज्ञानाधिकाराची सुरुवात आहे. केवलींना सर्व द्रव्य गुण पर्याय प्रत्यक्ष आहेत आणि ते अवग्रह, इहा, अवाय धारणा अशा माध्यमातून क्रमाने जाणत नाही. आत्मिक शक्तीने जाणतात आणि सर्वात्म गुणांनी समृद्ध आहे.
त्यांना परोक्ष असं काहीही नाही. त्याचप्रमाणे सर्व ज्ञेयांना ज्ञान जाणते, म्हणून ज्ञान सर्व गत आहे. आत्मा आणि ज्ञान यांचे प्रदेश समान आहे, नव्हे तेच आहेत. जे आत्म्याचे प्रदेश आहे तेच ज्ञानाचे प्रदेश आहे. आणि तरीही आत्मा ज्ञेयात जात नाही, ज्ञान ज्ञेय ज्ञानात जात नाही, पण ज्ञेयाकारांना निमित्त करून ज्ञानात ज्ञेयाचे आकार प्रतिभासित होतात. ही गोष्ट आपण 4 तऱ्हेच्या माध्यमातून खूप रीतीने बघितले, स्पष्ट रीतीने. एक ज्ञान, ज्ञेयाकार, ज्ञानाकार आणि पहिल्यांदा एक गोष्ट बघितली ज्ञेय, बाह्य ज्ञेय, ज्ञेयाचे ज्ञेयाकार, नंतर ज्ञान आणि ज्ञानाचे ज्ञेयाकार. 4 गोष्टी आपण या रीतीने बघितलेल्या होत्या. यामधल्या ज्ञेय आणि ज्ञेयाकार या 2 गोष्टी बाह्य आहे आणि ज्ञानाची पर्याय आणि ज्ञानाचा ज्ञेयाकार ही गोष्ट स्वतःच्या जीवतत्वाची आहे. असा हा निमित्त नैमित्तिक संबंध यांचा आपण बघितलेला आहे. ज्ञेयात क्रमिक परिवर्तन होत असून सुद्धा ते सर्व एका समयात अक्रमानी म्हणजेच युगपत जाणण्याची ज्ञानाची योग्यता आहे. आत्मा स्वपरप्रकाश रूपाने परिपूर्ण आहे. पराचा त्याग आणि ग्रहण करण्याचा आत्म्याचा स्वभाव नाही, फक्त जाणण्याचा स्वभाव आहे. आणि ज्ञेयात जाणले जाणेपणाचा स्वभाव आहे. दुधामध्ये जर नीलरत्न पडले असेल तर दूध निळे दिसते म्हटले जाते. तसे ज्ञान ज्ञेयाकार म्हटले जाते, पण ज्ञान ज्ञानच आहे आणि ज्ञेय ज्ञेयच आहे. आता केवल ज्ञानी आणि श्रुतज्ञानी दोन्ही समान आहे हे सांगून विशेष आकुलतेला नष्ट करतात. आमच्या जीवनात जी सातत्याने आकुलता असते ती आकुलता आचरणी कमी करण्याचा प्रयत्न केला. कारण केवल ज्ञानी केवल ज्ञानाने आत्म्याला जाणतात आणि श्रुतज्ञानी श्रुतज्ञानाने आत्म्यालाच जाणतात. या ठिकाणी आत्म्यालाच जाणतात याला मुख्यता द्यायची आहे. जर दोन्ही ज्ञानाचा विषय एक आत्माच आहे तर केवल ज्ञान आणि श्रुतज्ञान एक समान झाले. म्हणून अधिक जाणण्याच्या आकुलतेला आचार्यांनी दूर केले आणि नंतर सांगतात की केवल ही तर एक उपाधी आहे आणि ज्ञानाला ही जर उपाधी आपण लावली नाही, म्हणजे केवल ज्ञान याच्यामधली केवल ही उपाधी काढून टाकली आणि श्रुतज्ञान याच्यामधली देखील श्रुताची उपाधी बाजूला केली, तर ज्ञानी ज्ञानी दोन्ही ठिकाणी केवलपणा राहिला नाही, श्रुतपणा राहिला नाही आणि म्हणून दोनही समान झाले. आणि म्हणून कर्ता कर्म असा देखील भेद या ठिकाणी राहिला नाही आणि दोन्ही एका समान पातळीवर आले. ही गोष्ट 35 पर्यंतच्या गाथांमध्ये आलेली आहे. आणि प्रवचन सरची प्रत्येक गाथा पदार्थांच्या स्वातंत्र्याची उद्घोषक आहे. यानंतर ज्ञान आणि ज्ञेय काय ते स्पष्ट केले. चित्रपटात जसे भूत वर्तमान भविष्यकालीन सर्व चित्र वर्तमानवत दिसतात, तसे प्रभू पण सर्वांना वर्तमानवत जाणतात, पण ते स्वपर्यायीला तन्मय रूपाने जाणतात, अन्य द्रव्यांच्या पर्यायींना पररूप जाणतात. ज्ञान अक्रम जाणते, युगपत जाणते. ज्ञानाचा स्वभाव आहे युगपत जाणण्याचा, पण वस्तूमध्ये मात्र पर्यायी या क्रमानेच होतात. भगवंतांनी अक्रम रीतीने सर्वांना जाणलेलं आहे, त्रिकालवर्ती सर्व पर्यायींना, पण वस्तूमध्ये पर्यायी मात्र एकानंतर एक या क्रमानेच होतात. दगडात उत्कीर्ण केल्याप्रमाणे हे सर्व ज्ञेय ज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहे. ही ज्ञानाची परम ऐश्वर्यता आहे
ज्ञानाची दिव्यता आहे ते अक्रम, इंद्रियांशिवाय आणि कुठलेही व्यवधान रहित जाणते. यानंतर 2 गाथांमध्ये इंद्रिय ज्ञान आणि अतींद्रिय ज्ञानाची तुलना केली. आणि अतींद्रिय ज्ञान हे उदात्त, निष्कलंक, परमोत्कृष्ट आणि उपादेय आहे, ही गोष्ट प्रकर्षाने सांगितली. त्यानंतर जे ज्ञान आहे हे बंधाचं कारण नाही. जाणल्यामुळे बंध नाही, पण जाणत असताना आम्ही लगेचच इष्ट अनिष्ट कल्पना करतो आणि म्हणून जीवनात बंध आहे. म्हणून ज्ञान बंधाचं कारण नाही. जडकर्माचा उदय हा देखील बंधाचं कारण नाही, किंवा बाह्य क्रिया देखील बंधाचं कारण नाही. ज्ञेयांना जाणते वेळी जे ज्ञेयात अडकतात, एकत्व ममत्व स्थापन करतात आणि रागद्वेष करतात, या ज्ञेयार्थ परिणामाने कर्मबंध होतो. म्हणून कर्मबंधाचं कारण सांगितलं की ज्ञेयांना जाणल्याने कर्मबंध नाही. त्या ज्ञेयाला जाणल्यानंतर हे इष्ट आहे, अनिष्ट आहे, म्हणजे ज्ञेयामध्ये अडकणं झालं, हे झालं ज्ञेयार्थ परिवर्तन. एकत्व ममत्व मांडलं, ही वस्तू माझी आहे, मी त्याच्याशी तद्रूप आहे, आणि अशा प्रकारे रागद्वेष प्रवृत्ती जिथे निर्माण होते, या ज्ञेयार्थ परिणामामुळे कर्मबंध जीवनात आहे. ज्ञेयार्थ क्रिया 3 स्वरूपामध्ये सांगितलेले आहे. एक म्हणजे दर्शन मोहजनित, की परवस्तूंना आत्मवत जाणून ज्ञेयाकारानुसार इष्ट अनिष्ट कल्पना करणे, बुद्धी करणे. दुसरं, परवस्तूमध्ये आत्मीयत्व बुद्धी संपली, दर्शन मोह राहिला नाही, पण चारित्र मोह वश त्या ठिकाणी अजूनही इष्ट अनिष्ट कल्पना आहे, ती 10व्या गुणस्थानापर्यंत असं हे चारित्र मोह जनित इष्ट अनिष्टपणाची बुद्धी याने देखील कर्मबंध होतो आहे. आणि नंतर सांगितलं की 11व्या 12व्या गुणस्थानात वितरागता आहे, पण क्षायोपक्षमिक ज्ञान असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी एका ज्ञेयावरून दुसऱ्या ज्ञेयावर जाण्याचा विकल्प आहे, पण या विकल्पाने तिथे कर्मबंध नाही. वितराग दशा आहे म्हणून कर्मबंध त्या ठिकाणी नाही, पण ज्ञानामधलं परिवर्तन सुरू आहे आणि पुढे मात्र ज्ञप्ती परिणमन फक्त जीवनात आहे. यानंतर महत्वाची गाथा आलेली आहे की पुण्यफलारिहंता, आणि या गाथेला नेहमी आम्ही वेगळ्या तऱ्हेने बघतो. आचार्यांना सांगायचं आहे की पुण्याच्या फळाने अरिहंत बनतात असा याचा अर्थ नाही. पुण्याचा उदय आहे म्हणून तीर्थंकर पदवी त्यांना प्राप्त झाली असं नाही, ते अरिहंत बनले असं नाही. अरिहंतांच्या ज्या काही क्रिया होतात, सहज गमन, स्वदेश, या सगळ्या क्रिया, या ज्या क्रिया आहे हे त्यांच्या पुण्याचं फळ आहे, मागच्या पुण्याचा उदय आहे, आणि त्या उदयामध्ये ह्या क्रिया त्या ठिकाणी सहज रीतीने दिसतात, आणि अघाती कर्माच्या उदयात या क्रिया आहे, या क्रियांना औदैकी किंवा क्षायिकी क्रिया म्हटलेलं आहे. या दृष्टीने की त्या ठिकाणी ह्या क्रिया झाल्यानंतर या क्रियांनी त्यांना बंध होत नाही. क्रियेचं फळ जीवनात दिसतं, उदयामध्ये त्या प्रकारच्या क्रिया आहे, पण कर्मबंधन न होता ते गळून जातात. अशा प्रकारच्या ह्या औदैकिक क्रिया त्यांच्या जीवनात आहे. ज्ञानतत्व प्रज्ञापन अधिकारात ज्ञानाधिकार सुरू आहे, आणि या गाथेत सर्वज्ञतेचा गुणानुवाद केलेला आहे. क्षायिक ज्ञान युगपत जाणतं, सर्वतः जाणतं, सर्वांना जाणतं, सर्वकाल जाणतं. क्षायिक ज्ञानाचं अचिंत्य असं सामर्थ्य आहे. आणि यानंतर 48व्या गाथेत एक गजबची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे जो सर्वांना जाणत नाही
तो एकालाही जाणत नाही. आणि याच्या सर्व म्हणजे ही जी गाथा आहे, जो एकाला जाणत नाही तो सर्वाला जाणत नाही. म्हणजे जो सर्वज्ञ नाही तो आत्मज्ञ नाही. आणि ही गाथा वाचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अरे, जो चौथ्या गुणस्थानवरती आहे तो आत्मज्ञता आहे, पण तो सर्वज्ञ नाही आहे. मग या ठिकाणी जे सांगितलं की जो सर्वज्ञ सर्वांना जाणत नाही तो एकालाही जाणत नाही, जो सर्वज्ञ नाही तो आत्मज्ञ नाही, ही गोष्ट कशी काय या गाथेच्या अनुषंगाने बसू शकते, हा एक प्रश्न आमच्या मनात उपस्थित होतो. आणि या गाथेला म्हणूनच विशेष स्पष्टीकरण अपेक्षित आहे. ज्ञानाचा स्वभाव स्वभाव काही ज्ञेयांना आणि काही पर्यायींना जाणण्याचा नसून सर्व पदार्थ आणि सर्व पर्यायींना जाणण्याचा ज्ञानाचा स्वभाव आहे. स्वभावाच्या दृष्टीने, केवल ज्ञानाच्या दृष्टीने ही गाथा त्या ठिकाणी लावायची आहे. स्वभाव जर पाहला, कोणत्याही ज्ञानाचा जीवाचा स्वभाव बघितला तर अपूर्णता हा जीवाचा स्वभाव नाही. स्वभाव तर प्रति समय पर्यायी मध्ये देखील पूर्ण रूपाचा आहे आणि तो प्रति समय पूर्णत्वालाच त्या ठिकाणी वेदन करतो आहे, असा याचा स्वभाव आहे. आणि नेमकं ही शंका जयसेन आचार्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या अंतरंगामध्ये उपस्थित करून त्याचं समाधान देखील त्यांनी दिलेलं आहे. जयसेन आचार्यांनी म्हटलं की छद्मस्तांना सर्वांचे ज्ञान नाही, मग त्यांना आत्मज्ञान कसे आणि त्याच्या अभावी आत्मभावना कशी? यावर ते उत्तर देतात की परोक्ष प्रमाणभूत श्रुतज्ञानाच्या माध्यमातून ते सर्व पदार्थांना जाणतात. लक्षात घ्या, उत्तर त्यांचं की परोक्ष प्रमाणभूत ज्ञानाच्या श्रुतज्ञानाच्या माध्यमातून, जरी श्रुतज्ञान परोक्ष आहे तरी ते ज्ञान प्रमाणरूप आहे. आणि श्रुतज्ञानाचा विषय सांगताना साही द्रव्य हे त्याचा विषय सांगितलाय. मती श्रुतयोर निबंधो द्रव्येष्व सर्व पर्यायेषु, सर्वे द्रव्येषु आणि असर्व पर्यायेषु, हा त्याचा स्वभाव सांगितलेला आहे. म्हणजे साही द्रव्यांना श्रुतज्ञानी देखील जाणू शकतात आणि छद्मस्तांना म्हणजे श्रुतज्ञानींना व्याप्ती ज्ञानाने किंवा अनुमानाने सुद्धा लोकालोकाचे ज्ञान संभवते. आगमाच्या माध्यमातून, व्याप्तीच्या माध्यमातून ते सर्व द्रव्यांना जाणायला समर्थ आहे. केवल ज्ञानासंबंधी विषयाला जाणणारं जे ज्ञान आहे ते श्रुतज्ञान आहे. व्याप्ती रूपाने परोक्ष प्रमाणाने श्रुतज्ञानाने वर्तमान पर्यायी केवल ज्ञानाचा निर्णय केला, सर्वज्ञतेचा निश्चय केला आणि ज्या ज्ञानाने निर्णय केला ते ज्ञान कथंचित आत्माच आहे. ते ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आत्माच आहे. जर आत्म्याने केवल ज्ञानाचा निर्णय केलेला आहे याचाच अर्थ त्यांनी सर्वांना जाणलेला आहे आणि म्हणून त्यांनी आत्म्याला देखील जाणलेलं आहे. आणि थोडं केवल ज्ञान पर्यायीच्या अपेक्षेने जर बघायचं असेल तर केवल ज्ञान सर्वांना जाणतो. सर्वांना जाणत असताना ते आत्म्याला देखील जाणत आहे, कारण आत्म्याचा स्वभाव स्वपर असा जाणणं आहे. पराला अनंत ज्ञेयांना ते जाणतात, पण स्वला देखील ते त्या समयामध्ये जाणतात. आणि त्यांनी उदाहरण दिलं की जर आत्मा सर्वांना जाणत नाही तर तो अनंतांना देखील जाणत नाही. पण ज्ञान तर स्वपर प्रकाशी आहे. एक जाणावे आणि बाकी जाणू नये हा आत्म्याचा स्वभाव नाही. जो स्वभाव आहे तो पूर्ण आहे, स्वाधीन आहे. अंध व्यक्ती सूर्याने प्रकाशित पदार्थांना जाणत नाही तर ती एक सूर्याला पण जाणत नाही.
आणि अनेक पदार्थांना जर ती जाणत नाहीये तर सूर्याला देखील ती जाणत नाही. आरशात अनेक बिंब आहे, ते जाणताना आरसा देखील जाणावा लागतो. अशा प्रकारचं ज्ञान सर्वांना जाणत नाही, ते आपल्या पूर्ण वैभवाने परिणमित नाही, म्हणून ते स्वतःला पण परिपूर्ण रीतीने जाणत नाही. पूर्ण विलास ज्ञान पर्यायीत प्रगट झाला नाही व जो आत्म्याला जाणतो तो सगळ्यांना जाणतो. या गोष्टीची सिद्धी आचार्यांनी केली आणि सांगितलं की ज्ञान की रीति को क्यों न विचारो. अरे ज्ञानाची रीती तुम्ही विचारात घ्या. ज्ञानाचं असं अलौकिक सामर्थ्य आहे की ते ज्ञान कुठेही न जाता आत्मप्रदेशात स्थित राहून सर्वगत म्हटल्या गेलं. ते ज्ञान क्षायिक माध्यमातून अनंत ज्ञेयांना एका समयात युगपत जाणू शकायला समर्थ आहे. अशी ही ज्ञानाची अलौकिक रीती आहे आणि अशा या ज्ञानाला या ठिकाणी नमन करून आज आपण सारांश इथेच थांबूया. उद्याच्या याच्यामध्ये आपण पूर्ण या गाथांना कव्हर करू. जिनवाणी के ज्ञान ते सोझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जयाणम, नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.